नमस्कार. उन्हाळा आला की उष्णतेचा त्रास सुरू होतो. अंगाची जळजळ, थकवा, चक्कर येणे. पण काळजी करू नका. आज आपण बघणार आहोत 7 असे घरगुती उपाय जे तुमचं शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवतील. 1. लिंबू पाणी. दररोज सकाळी आणि दुपारी 1 ग्लास गार लिंबू पाणी प्या. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतात आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. 2. नारळ पाणी हे नैसर्गिक थंडक देणारं टॉनिक आहे. ते शरीर डिटॉक्स करतं आणि उष्णतेमुळे होणारी थकवा, अशक्तपणा दूर करतं. 3. ताक. दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताक प्यायल्यास पचन सुधारतं आणि शरीर थंड राहतं. त्यात जिरे, मीठ आणि कोथिंबीर टाकून चव वाढवा. 4. पाणी भरपूर प्या. उन्हाळ्यात दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील तापमान नियंत्रित करतं आणि उष्णतेपासून संरक्षण करतं. 5. कांद्याचा वापर. होय, कांदाही उष्णतेपासून बचाव करतो. भाज्यांमध्ये कच्चा कांदा वापरा किंवा दुपारी कांद्याची कोशिंबीर खा. 6. टाळाव्यात हे पदार्थ. तिखट, मसालेदार, तेलकट आणि जास्त गरम अन्न टाळा. अशा पदार्थांमुळे शरीराचे तापमान वाढते आणि उष्णतेचा त्रास होतो. 7. गार आंघोळ. दिवसातून 2 वेळा कोमट किंवा गार पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो आणि त्वचाही फ्रेश राहते. उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून हे उपाय नक्की फॉलो करा. आणि हो, हे उपाय आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70 58 55 88 17. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.